पंढरपुरात पहाटे आषाढीची पूजा सुरू असतानाच एका पोलिसाने गोळी झाडून टोकाचा निर्णय घेतला। या घटनेनं संपूर्ण पंढरपूर आणि पोलीस प्रशासन हादरून गेलं होतं। पहाटे 2:30 वाजता 25 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महापूजा सुरू होती। विठू नामाचा गजर सुरू आणि सगळीकडे भक्तीचा सागर ओसंडून वाहत। तिकडे एक पोलीस अधिकारी आपली ड्युटी संपवून मुक्कामाच्या स्थळी पोहोचलेला। बाकीचे सरकारी अधिकारी गाढ झोपेत। तेवढ्यात अचानक त्यानं आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर बाहेर काढली आणि क्षणाचाही विचार न करता थेट टोकाचा निर्णय घेतला। आषाढी यात्रेचा तो पावन प्रसंग, चारही बाजूने भक्तिभावाचं आणि पवित्र वातावरण। अशा वेळी एका पोलिसाने हे पाऊल का उचलावं? ही घटना खरं तर 25 जुलै रोजी पहाटे घडली, पण या घटनेमागचं खरं सत्य आज उघडकीस आलं। कारण की चांगल्या पदावर कार्यरत असणारा, हातात सरकारी नोकरी आणि चांगला पगार असणारा एक अधिकारी का पांडुरंगाच्या या पवित्र याच्यामध्ये असं काम करतो, हा सगळ्यांना प्रश्न पडला होता। खरं तर ही घटना जेव्हा घडली त्यानंतर तपास करण्यात आला। त्या तपासामध्ये अशा काही गोष्टी उघडकीस आल्या की ज्याने सगळीकडेच खळबळ उडाली। मग खरंच हे त्याने घेतलेला निर्णय होता की त्याला हे कोणी करायला भाग पडलं होतं? कारण की पहाटेच्या सुमारास कुणीच तिथे नव्हतं। मग असं कसं घडलं? कुणी तिथे आलं होतं का? की खरंच हा वेगळाच काही प्रकार होता? सगळं सत्य आता समोर आलेलं आहे। मग काय आहे या प्रकरणाचं सत्य? काय होतं ते कारण? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट। आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तावर पंढरी विठ्ठलमय झाली होती। 25 जुलै रोजी असणारी जी आषाढी एकादशी आहे त्या दिवशी संपूर्ण पंढरपूर अक्षरशः भक्तिभावनं नाहलं होतं। सगळ्या वाऱ्या तिथे जमा झालेल्या होत्या। लाखोंचा जनसागर तिथे होता आणि याच जनसागराला कुठेतरी कंट्रोल करण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता। आणि याच बंदोबस्तातील एक पोलीस अधिकारी जेव्हा त्याची ड्युटी संपवून मुक्कामाच्या ठिकाणी गेला आणि अक्षरशः तिकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ती पूजा होत होती। अख्खा महाराष्ट्र ती पूजा पाहत होता आणि इकडे एका बाजूला हा जो पोलीस आहे तर हा स्वतः त्या ठिकाणी टोकाचा निर्णय घेणार होता। खरं तर घटना 25 जुलैला घडली, पण त्याचं सत्य काय होतं ते अखेर उघडकीस आलं। खरं तर लाखो वारकरी अक्षरशः टाळ मृदुंगात तल्लीन होते। मानाचा वारकरी निवडला गेला होता। मुख्यमंत्री तिथे हजर झाले होते, पण तिकडेच ही घटना घडली। खरं तर ही घटना घडली विवेकवर्धिनी महाविद्यालयाच्या इमारतीमध्ये। होय, वातावरण तिथे वेगळंच होतं। छत्रपती संभाजीनगर इथून आषाढी यात्रेच्या विशेष बंदोबस्तासाठी आलेलं राज्य राखीव पोलीस दल याची एक तुकडी तिथे वास्तव्याला होती। दिवसभराची थकवणारी ड्युटी संपवून अनेक जवान शांत झोपले होते आणि त्याच तुकडीतील एक जवान रामेश्वर साबणे, वय वर्ष 30, मूळ राहणार गंगाखेड, जिल्हा परभणी। ड्युटी संपवून रामेश्वर आपल्या खोलीत आले। सगळे सहकारी गाढ झोपेत असताना मध्यरात्री 1:30 ते सुमारास जिकडे पंढरपुरात पांडुरंगाची आरती सुरू होती, इकडे ते रामेश्वर यांनी आपली सर्व्हिस रिव्हॉल्वर हळूच काढली आणि अचानक कानठळ्या बसवणारा आवाज झाला। संपूर्ण महाविद्यालय परिसर हादरला। पाहता पाहता बातमी पंढरपुरातून संपूर्ण राज्यात पसरली, कारण की त्यांनी अक्षरशः तो टोकाचा निर्णय घेतला होता। खरं तर हा अवघा 30 वर्षाचा तरुण, उत्तम सरकारी नोकरी, हातात अधिकार असलेला एक SRPF अधिकारी ऐन यात्रेच्या दिवशी असा टोकाचा निर्णय त्याने कसा घेतला, हा प्रश्न आता निर्माण झाला होता। ही घटना घडताच सहकारी उठले। त्यांनी ताबडतोब सगळीकडे त्या ठिकाणी एक वातावरण तापलं गेलं। तपास सुरू झाला आणि तपास सुरू झाल्यानंतर 24 तासामध्ये जे सत्य समोर आलं त्याने सगळ्यांना हादरा दिला। खरं तर ही घटना मध्यरात्री म्हणजे पहाटे 2च्या सुमारास घडली जरी असली तरी याची जी सुरुवात होती ती त्या दिवशी सकाळपासूनच झाली होती। सकाळी जेव्हा सूर्य उगवला त्यावेळेस पंढरपूर भक्तिभावानं नाहत होतं। पंढरपुरात हलक्या पावसाच्या सरी कोसळत होत्या। कधी सूर्यप्रकाश पडत होता तर कधी ढगाळ आभ भरून येत होतं। हवेत एक प्रकारचा दमटपणा आणि विचित्र शांतता होती। छत्रपती संभाजीनगरहून बंदोबस्तासाठी आलेले रामेश्वर साबणे सकाळी नेहमीप्रमाणे त्या दिवशी वेळेवर उठले होते। त्यांनी सहकाऱ्यांसोबत चहा नाश्ता केला असेल, पण प्रत्यक्षदर्शींच्या मते रामेश्वर यांच्या चेहऱ्यावर त्या दिवशी हसू नव्हतं। दुपार उजाडली तसा पंढरपुरातील जनसागर ओसंडून वाहू लागला। रस्त्यावर भाविकांची तोबा गर्दी, घोषणांचा आवाज आणि प्रचंड गोंधळ सुरू झाला। अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या सरीमुळे वातावरणातला दमटपणा अधिक वाढू लागला। आता साबणे हे त्यांच्या कर्तव्यावर रुजू होणार होते आणि तिथे एक घटना घडणार होती की ज्यामुळे सगळं हे बदलणार होतं आणि पहाटे तो धक्कादायक प्रसंग घडणार होता। तो प्रसंग दुपारी घडला आणि त्यामुळे संध्याकाळी हे घडलं की काय अशी शंका निर्माण होणार होती। इकडे पहाटे पूजा सुरू, पण त्यांनी निर्णय घेतला, पण त्या निर्णयाची मुळं त्या दिवशीच्या दुपारी होती। मग काय घडलं होतं त्या दुपारी? खरं तर ड्युटीवर असताना अनेक वेळा ते दूरवर नजर लावून बसायचे। भाविकांच्या सेवेसाठीच ते तिथे उभे होते, पण बऱ्याच वेळा भाविकांमध्ये काही चोर भामटे असतात
काही दागिने चोरणारे असतात, तर काही विचित्र प्रकार करणारे असतात आणि त्यांच्याकडे त्यांना लक्ष द्यावं लागत असतं आणि म्हणूनच तो प्रसंग तिथे घडणार होता. आता जशी जशी दुपार संपत आली होती तशी तशी संध्याकाळ व्हायला लागली होती. आता दर्शन रांग तिकडे फुगत चालली होती आणि आता रात्री 11 नंतर दर्शन रांग बंद होणार होती आणि त्यानंतर सगळं बदलणार होतं. संध्याकाळ आता झाली, रात्रीचा अंधार पसरू लागला, पावसाची रिमझिम हळूहळू सुरूच होती. रामेश्वर वारंवार आपल्या मोबाईलकडे पाहत होते. जणू काही त्यांना कोणाच तरी फोन येणार की काय. मोबाईलच्या स्क्रीनवर दिसणारा मेसेज त्यांच्या छातीत धडधड वाढवत होता. रात्रीचं जेवण करताना त्यांनी ताटात हात घालण्यापुरतं अन्न हाताळलं, पण 2 घासही त्यांच्या घशाखाली उतरले नसतील, कारण की ते रात्री जे करणार होते त्याची कल्पना कोणाला नव्हती. पण त्याचं जे सत्य समोर येणार होतं त्याने सगळ्यांना हादरा बसणार होता. त्यांची ड्युटी संपली, कारण की दिवसभराची जी 7-8 तासाची ड्युटी होती ती संपली आणि दुसरे त्यांचे सहकारी आता तिथे ड्युटीवर गेले होते आणि त्यांची जी मुक्कामाची सोय केली होती तर विवेक वर्धिनी महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी केलेली होती. 3-4 दिवसापासून ते तिथेच त्या ठिकाणी राहत होते. कोणालाही संशय येत नव्हता, पण आता त्यांच्या चेहऱ्यावर भावना पूर्णतः बदलल्या होत्या. आता ते जे होणार होतं त्याचंच कनेक्शन पुढे लागणार होतं. त्यांच्या मनातल्या आत एखादं भयानक वादळ सुरू होतं का? त्यांच्या चेहऱ्यावर वारंवार भाव का पलटत होते? नेहमी हसत खेळत असणारे ते सहकाऱ्यांशी का विचित्रपणे वागत होते? सगळ्यांना प्रश्न पडला होता. पण पहाटे 2 वाजता जे घडणार त्याची कल्पना नव्हती, पण त्याचं सत्य अखेर उघडकीस येणार होतं. पावसाची ती रिमझिम, वातावरणातलं गुदमरणारा ताण, चेहऱ्यावरची अस्वस्थता, या सगळ्यानंतर काही मिनिटात असं घडलं की ज्याने अक्षरशः या जवानाला तो निर्णय घ्यायला भाग पाडलं. अखेर त्या दिवशी 2 वाजता जे घडलं होतं, अचानक मोठा आवाज आला. मोठा आवाज ऐकताच सगळेजण जागे झाले. गोळीचा आवाज इतका मोठा होता की तात्काळ सहकारी उठले, बाजूच्या रूम मधले देखील उठले, आसपासची लोक देखील उठले. सहकारी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तपास केला आणि तपासानंतर जे सत्य समोर आलं त्याने सगळ्यांना धादरा दिला. खरं तर पोलिसांनी याच्यात गुप्तता पाळली होती. प्रसार माध्यमांना कोणती अधिकृत माहिती दिली जात नव्हती. पण पंढरपुरात चर्चेला उधाण आलं. खरोखर हा कोणी निर्णय घेतला? काय याच्या मागे होतं? या यात्रेच्या बंदोबस्त दरम्यान याच्यावर काही दबाव होता का? की खरंच हा एखादा घातपात होता का? सगळं सविस्तर आता त्या ठिकाणी शोधलं जात होतं. कॉल डिटेल्स असतील, मोबाईल, त्याचबरोबर चेहऱ्यावरचे बदलणारे भाव, सगळे धागेदोरे आता पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत होते. पण 24 तासामध्ये झालं असं की एक व्हिडिओ याच्यावर प्रचंड व्हायरल व्हिडिओ झाला आणि त्या व्हायरल व्हिडिओमध्ये काही कमेंट्स आल्या आणि त्या कमेंट्सने सगळं चित्रच या ठिकाणी पूर्णतः बदललं आहे. एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या खाली एक कमेंट आली आणि त्या कमेंटने सगळी तपासाची दिशा बदलली. आता काही लोकांना वाटेल कमेंटचा आणि त्याचा काय संबंध, पण त्याच कमेंट खाली दुसऱ्या कमेंट आल्यामुळे सगळीकडे शंका वाढली. एक कमेंट अशी आहे की गडचिरोलीला हा होता तेव्हापासून साखरपुड्यासाठी सुट्टी मागत होता. सुट्टी मिळाल्यावर साखरपुडा झाला. गडचिरोली संपली, गटात आल्यावर सुद्धा त्याला सुट्टी मिळाली नाही. लगेच त्याला बंदोबस्ताला पाठवलं. सुट्टी मागून त्याला सुट्टी मिळत नव्हती, त्यामुळे नवरीकडले लोक नाराज झाले होते. गडचिरोलीला असता फोन लागला नाही आणि गटात आल्यावर भेटीला बोलवलं, त्याला सुट्टीला मिळलं नाही आणि त्यामुळे त्याचं लग्न मोडलं आणि त्यामुळे तो नाराज झाला होता. एक कमेंट अशी आहे. पण तेवढ्यात दुसरी कमेंट अशी आहे, एक पोलीस अधिकारी आहेत, ते म्हणतात मी पण पोलीस आहे, पण सुट्टी नाही मिळाली तर गैरहजर पण राहून बिनपगारी सुट्टी घेता येते, पण असं फॅमिलीला सोडून काय निर्णय घ्यायचा? तर एका कमेंटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याच्या दबावामुळे आणि अशी घटना घडलेली असू शकते असंही त्या ठिकाणी सांगण्यात आलंय. आता कमेंटमध्ये अनेक प्रकारच्या संशय त्याच्यामध्ये व्यक्त केले जातात, पण तुमचं यावर मत काय? कारण की अजून कुठली अधिकृत माहिती याच्यावर काहीच आलेलं नाही. तर या घटनेवर तुमचं मत काय नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.